अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात भोसे येथील श्री चैतन्य कानिफनाथ देवस्थानच्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त 7 दिवस श्रीराम संगीत कथा संपन्न झाली असून सप्ताहाची सांगता रामायणाचार्य सुधीर महाराज भोसले यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाने झाली आहे। श्री चैतन्य कानिफनाथ देवस्थानच्या 45व्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले असून शिव पार्वती विवाह, श्रीराम जन्मकथा, सीता स्वयंवर, केवट कथा, भरत भेट, लंका दहन, रावण वध आणि श्रीराम राज्याभिषेक अशी 7 दिवस श्रीराम संगीत कथा रामायणाचार्य सुधीर महाराज भोसले यांच्या सुमधुर वाणीतून संपन्न झाली। रावण सभा आणि सभेमध्ये त्यांनी सगळे वानर म्हणजे राक्षस मंडळाने तो त्या वानराला खाऊन टाकतो। तेवढ्यात रावणाचा प्रहस्त नावाचा एक पोरगा होता। तो म्हटला, पिताजी, न्यायाच्या विरोधात वागणं चांगलं नाही। सीता माता रामाची आहे, त्यांना परत करा। हे जे बडाया मारणारे तुमचे जे सेवक आहेत ना, राक्षस माकड आणि खाऊन असं करून तसं करू, अरे एक माकड आलं तरी त्यांनी लंका पेटवली, यांनी काहीच केलं नाही, यांचे तोंड काळे केले। बाबाला म्हटलं, पिताजी, तुमचं सुद्धा नंबर लावला त्यांनी, आणि तुम्ही कोण त्याला खाणार आहे? संकटाला ओढवून घेऊ नका, परत करा। रामाने ऐकलं नाही आणि सायंकाळची वेळ झाली, सभा आटपून सभा विसर्जित करून रावण मनोरंजनासाठी एका शिखरावरील महालात जाऊन बसला। काही आपल्या मंदोदरी सोबत तिकडे श्रीराम सैन्यासह सुवेल नावाच्या एका पर्वताच्या शिखरावर बसले होते। तर ठोकला सुग्रीव, सर्व सेनापती, सर्व वानर, मारुती, जांबवंत, नारद, नरनील, जांबवंत, अंगद, सगळे वानर घेऊन आणि तेवढ्याच राम प्रभूला सहज दक्षिण दिशेला मान वळली आणि विभीषणाला त्यांनी विचारलं, विभीषणा, आकाशात विजा चमकतात, पाऊस येणार आहे की काय? विभीषणाने सांगितलं, प्रभू, विजा नाही चमकत त्या। म्हणे, मग माझा भाऊ त्या शिखरावर एका महालात बसला, तिथं नाच गाणे चालू आहे म्हणे। त्या नाच गाण्यामुळे माझ्या भावीच्या मंदोदरीतल्या हातातले ज्या बांगड्या वाजतात ना, तर त्याने ढगांच्या गडगडाटाचा आवाज होतो। चमकणाऱ्या विजा ज्या दिसतात त्या माझ्या भावीच्या हातातल्या बांगड्या चमकतात, आणि जे आभाळ आल्यासारखं दिसतंय ना, तो माझ्या दादाच्या मस्तकावरल्या मुकुटाचं सौंदर्य। तसेच श्रीराम कथेच्या सांगतेनंतर श्रीकृष्ण जन्मोत्सव संपन्न झाला।
सकाळी रामायणाचार्य सुधीर महाराज भोसले यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले. त्या अशा मूठ खाली चालायच्या, गळ्यात घातलेलं होतं, पायात पैंजण होते, ते पाय आपटीत चालायच्या, हातात बांगड्या होत्या. जुन्या गवळणीचं सांगतो, हातात हात भरून बांगड्या होत्या. जुन्याचं सांगतो, हातात नाही, कोणी आपलं काय हाताकडे पाहू नका, हातात बांगड्या होत्या. आणि अशा सगळ्या नटून खटून पोरी, ऐका ना, कोणी लाली लावली, कोणी पावडर लावलं, कोणी स्नो लावलं, कोणी काळं लावलं, आणि कोणी मेंदर लावलं, सगळे डोळे बिळे सगळे मेकअप करून अशा तरण्या बाणपोरी कन्हैयाला पाहण्याकरता चालल्या होत्या. या MH 20, MH 25, MH 30, MH 15, MH 16 ह्या सगळ्या चाललेल्या असताना वरच्या मजल्यावर, बरं का, घराच्या वरच्या मजल्यावर एक MH 85 होती. ते MH 85 खालच्या पोरीला पाहिलं आणि ती म्हातारी वरून म्हणती, पोरी हो कुणीकडे चालल्या ग? ती म्हणली, आली बाई म्हातारी मधीच, आम्ही चाललो कृष्णाला पाहायला. ही मधात आली. या थेरडीचं काय होतं? अरे कन्हैयाला पाहायला चालू. तू कशाला आली मध्ये? त्या गवळणीचं नाव होतं मालू. काय नाव होतं तिचं? मालू नावाच्या. तू कशाला मध्ये आडवी आली? अगं पुढं चालल्या, मला सांगा ना, मला बी येऊ द्या की मला बी येऊ द्या ना. तिने सांगितलंय, मालू आजी, अगं आम्ही चाललो, त्या नंदाला पोरग झालं कृष्ण, त्याला पाहायला चाललो. अरे इतका गोडे दिसायला. कृष्ण नाव ऐकलं मालू नावाच्या गवळणीनं आणि महाराज ती देहभान विसरली. काय करावं काय नाही. मग ती घरात गेली. घरात गेल्या परिणाम काय झाला? 85 वर्षाचं वय होतं. महाराज तिचं नाव मालू. तिच्या लग्नात तिच्या बापाने तिला घेतला होता शालू. तिनं जो लग्नाचा शालू असा सुंदर विणलेला होता. गोशेगावचा मारुतीचं मंदिर, कानिपनाथाचं मंदिर, मसनवाटा सुद्धा त्याच्यावर काढलेला होता, कारण सुंदरच तेवढा होता. पुढे गेलं का महाराज करंजीच्या भेरीच्या हाटेला सुद्धा त्याच्यावर रेखाटलेले होते. कशावर? शालूवर. त्याच्या पुढे गेलं का तीसगावचं बस स्टँड टाकलेलं होतं. त्याच्या पुढे गेलं का पिंपळगावचा पिंपळगावचा एक कारखान्याचा भोंगा, तो दुकान निघत, गाडी बैलाचे टायर, त्याच्यानंतर ट्रॅक्टर, टरकी, असं सगळं चित्र रेखाटलेलं सुंदर शालू त्या मालूने घातला. पण घालताना तिची फसगत अशी झाली, ती कृष्णात एवढी वेडी झाली, तिने ती साडी घातली उलटी. भोंग्याचं धोपण गेलं खाली, गाडी बैलाचे टायर आले वर, मसनभूमीचे पत्रे गेले खाली, आणि मडे गेले वर. लोक म्हणायला लागले, भूताच शेवटी. असं सगळं त्याच्यावर उलट झालं. महाराज ऐका ना, त्या हॉटेलला टाकलेले होते, त्याची भेळ खाली गेली, ताटल्यावरून पालख्या झाल्या, त्याच्यावर सगळं उलपट चित्र त्या शालूवर दिसायला लागलं. आणि मग मालू आता मेकअप करायला लागली. 85 वर्षाचं वय होतं. कृष्णाला पाहायला जायचं, दलिंदरवणी जायचं नाही. मग मालूने मेकअप करायला घेतला. अरे काय मेकअप केला मालूने, वा 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 वा. तिने असं बरं का महाराज पावडर घेतलं, सगळं तोंड भुरकं शिपीत केलं, जसं काय पांढरं भुताड दिसायला लागलं. असं पांढरं शिपीत तोंड मालूने केलं बरं का. तिनं ते काजळ घेतलं, काजळ पुढे लावायचं राहतं ते डोळ्याला, तिनं ते वाटाला लावलं. काळे भांगावर होट झाले, डोळ्याला वाटाला लावायची लाली ती घेतली, डोळ्याला लावली, भोताडावणी लाल जरच डोळे झाले. अहो महाराज काही तिला सुधारलंच नाही. ते भवायचं काळं लावायचं राहतं ना, ते इथं गालाला लावलं. आणि इथं जे गुलाबी लावी त्याच ना पोट्या, ते इथं भवायला लावलं. असा तिरंगी झेंडा तिने तोंडावर केला. आणि तेवढ्यात तिचा नवरा आला आणि त्यांनी पाहिलं. ते म्हणलं, बाबा. ती म्हणली, काय झालं? ते म्हणलं, कोण आहे तू? म्हातारी म्हणली, कोण आहे तू? म्हातारपणाला चाळे सुचायला लागले का? दुसरी आणायची विचारे. आता अहो तुमची बायको आहे. माझी बायको असा भुताडावानी कमी अवतार केला. ते म्हणे, काय झालं? अरे आरशात जाऊन पाय. आरशात गेली महाराज. मालू आरशाच्या समोर गेली आणि तिनं तिचं तोंड पाहिलं आणि ती नवऱ्याला म्हणायला लागली, दिवानी बनी मैं दिवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी दीवानी बनी, दीवानी बनी मेरा. कार्यक्रमाचे आयोजन कानिफनाथ भक्त मंडळ आणि समस्त भजनी मंडळ यांच्या वतीने करण्यात आले असून काल्याच्या कीर्तनानंतर सुनील शामराव टेमकर यांच्या वतीने महाप्रसाद देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर.